ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मीलितो येन तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. संक्रांतीचा तिळगुळ सर्वप्रथम आशीर्वादासह तुम्हाला आम्ही आरंभ करतो, अर्पण करतो. संक्रमण आहे, परिवर्तन आहे, कालाचं आणि त्याबरोबरच जीवनाचं परिवर्तन आहे. मानवाचं जीवन म्हणजे संक्रमण काळ आहे. आपण कुठल्या योनीत होतो कोणाच ठाऊक आहे. तिथून आम्ही मानव योनीत आलो, मानव झालो. हे सर्वात मोठं संक्रमण आहे. तुम्हाला माहिती आहे, ज्योतिषशास्त्राप्रमाणे कालच्या धनुर्मास समाप्तीपर्यंत देवाची रात्र होती. दैत्याचा अर्थात वाईट प्रवृत्तीच्या लोकांचा दिवस होता तो. खरं म्हणजे अंधारात जे होतं ते चांगलं नसतं. आणि म्हणून सूर्य ज्या वेळेला धनुराशीतून मकर राशीमध्ये येतो त्याला मकर संक्रमण म्हणतात. आज देवाचा दिवस निवगवला. आपण सकाळी सकाळी आहोत, ब्राह्मी मुहूर्तावर आहोत. आपल्या जीवनाचा, मानवी जीवनाचा उदय का आहे. परिवर्तन हे सापेक्ष असतं. ते निरपेक्ष व्हावं आणि मंगलमय संक्रमण व्हावं. सामान्य जीवनाच्या कक्षेतून या मानवानं प्रगतीकडे पाऊल टाकलं पाहिजे. मानवाचा जन्म हाची महालाभ. मानवाचा जन्म हाची महालाभ. मानवाचा जन्म हाची महालाभ. हॅलो, मानवाचा जन्म हाची महालाभ. उपाय सुलभ सापडेना. उपाय सुलभ सापडेना. सापडेना. मानवाचा जन्म हाची महालाभ. मानवाचा जन्म हाची महालाभ. कधी तुम्ही जन्माला त्यावेळेला चालता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, फक्त खाता येत. खाता येत होतं ना.
त्याला खायचं शिकवावं लागलं नाही. तिथून जीवनाचं परिवर्तन. दात नव्हते तोंडात तोपर्यंत तुम्ही दूध पाजलं. आई बापही फार हुशार असतो. तीन महिन्याच्या 6 महिन्याच्या बाळाला दूध पाजवतात आणि 3 वर्षाचं झालं की त्याला अन्न खाऊ घालतात, कारण दात आलेले असतात. परिवर्तन होत जात. लालय 5 वर्षांनी 10 वर्षांनी चाले. 5 वर्षापर्यंत मूल आईच्या ताब्यात असतं. खरं म्हणजे आईनं जबाबदारी टाळलेली आहे. आजची आई बेजबाबदार आहे. राग येऊ देऊ नका, कारण लेकरावर ते संस्कारच करत नाही. आंघोळ घालणार, अंग पुसणार, पावडर लावणार, पण त्याला विभूती लावणार नाही. कपडे घालणारे त्याला जा म्हणणार खाऊ घालून. देवाला नमस्कार करा म्हणणार नाही. चूक कोणाची? पुढे मोठं झालं की आई बापाला वाटतं यानं पूजा करावी, देवाला आई वडिलाला नमस्कार करावा. त्याला सवयच लागलेली नसते. त्याच्या इंद्रियाला वळणच पडलेलं नसतं. आणि मग म्हणतात पोरगं बिघडलं. मी म्हणतो अगोदर आई बिघडली. त्याला घडवण्याचा प्रयत्नच केला नाही. आणि ज्या वेळेला 16 वर्षाचा होतो त्यावेळेला त्याला वाटायला लागतं आता मी काहीतरी झालो. जीवनाचं परिवर्तन आहे. पौगंड अवस्थेतून ज्यावेळेला तो युवा अवस्थेत येतो त्यावेळेला त्याला वाटते सत्ता माझ्या हातात आली पाहिजे. प्राप्तेतु 16 वर्षे पुत्रे मित्र वधाचारे. आणि नेमकं त्यावेळेला पुत्रावर प्रेम करायचं. नेमकंच ही वडीलधारी माणसं त्याला नावं ठेवायला लागतं. ते चांगलं नाही, ते असं करतंय, ते तसं करतंय. ते म्हणजे तुम्ही बोलत राहा आणि आम्ही करीत राहू. परिवर्तन हे अत्यंत महत्वाचं आहे. प्रत्येक वेळामध्ये ज्या वेळेला जीवन परिवर्तन होऊ लागतं त्यावेळेला संस्कार करणं अत्यंत गरजेचं आहे. संस्कारानेच हा माणूस घडतोय. बघा जगात सर्वात बुद्धिमान प्राणी कोणता असेल तर तो फक्त मानव आहे. आणि अलीकडचा काळ तर इतका चांगला, जन्मताच लेकरं बुद्धिमान आहे. तुम्हाला कमाल सांगतो, एवढीशी पोरगी मी बसलेलो होतो, आली आणि समोर फोटो काढायला लागली. मला हसू येऊ लागले. बहुतेक 3री-4थीला असेल, जातील 2री-3रीला असेल. आम्ही हसलो. काढला का फोटो बाळ म्हणले, आणून मला दाखवलंय बघा तुमचा फोटो. आज परिवर्तन वेगळ्या पद्धतीनं झालंय, पण त्याच्यावरती संस्कार नाही. दुर्दैव आहे. बुद्धी आहे, संस्कार नाही.
आणि म्हणून हे लेकरे ज्या वेळेला मोठे होतात, मला काल फोन आला होता महाराज, आणि मुलगी बाहेर बाजारात खरेदी करता म्हणून गेली, ती अजून आलीच नाही. पेपरमध्ये तुम्ही वाचू लागला काय काय प्रकरण होईल. कारण याचं एकच, मुलावरती जे संस्कार आई वडिलांनी करायचे, दुर्दैव असं ते आई वडिलावरच संस्कार नाही, मुलातच नाही ते फळात कुठलं येणार आहे. आडातच नाही ते पोहऱ्यात येणार कुठलं. आणि म्हणून मला गरज आहे या विचाराची. अगोदर तुम्ही स्वतःचा विचार करा, आपुला आपण करावा विचार. आपुला आपण त्याने सोखे मना होय जीवा. आपुला आपण जीवनाच्या संक्रमणाचा काळ असतो. त्या काळावर जर या मानवाला योग्य मार्गदर्शन झालं तर निश्चितपणे हा मानव चारित्र्य संपन्न होऊ शकतो. आज काय अवस्था आहे, आमचा सत्संग धर्म प्रचाराकरता असतो. बरोबर, पूजा करा, पाठ करा, भजन करा, हे सांगायला पाहिजे नाही का? पण केव्हा आहे? जोपर्यंत समाजातला प्रत्येक घटक शुद्ध चारित्र्याचा झाला नाही तोपर्यंत देव जवळ येऊ देत नाही. अंतरी निर्मळ, वाचेचा रसाळ, त्याच्या गळा माळ असो नसो. आणि म्हणून मला म्हणायचंय, समाजामध्ये आज गरज आहे अत्यंत परिवर्तनाची. जीवनाची आधारभूमी, जीवनाची मंगलमय जीवनाची पंचसूत्री जर आमच्या जीवनामध्ये नाही, भक्ती कुठून उत्पन्न होणार? जोपर्यंत कर्म शुद्ध नाही तोपर्यंत भक्ती प्राप्त होत नाही. शुद्ध कर्मातूनच भक्तीचा उदय होतो, श्रद्धेचा उदय होतो. आणि म्हणून आपलं जीवन दैनंदिन जीवन निर्मळ होईल याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे. तुमचा दैनंदिन व्यवहार, समोरच्या माणसाबरोबर तुम्ही बोलता कसं, हा विचार महत्वाचा आहे. त्यांच्याशी तुमचा काय व्यवहार आहे? तुम्ही पुढच्या माणसाबरोबर दैनंदिन जीवनातला व्यवहार करीत असताना कोणत्या पद्धतीने व्यवहार करता, हा विचार आहे. बोलताना तुम्ही विचार करता का माझ्या शब्दानं पुढच्या माणसाला दुःख होईल अथवा पुढच्या माणसाचा अपमान होईल याचा विचार करता का? भगवंत देवळात नाही, कुठे आहे?
देव आहे कुठं? देव कोठे आहे सांगा? देव कोठे आहे सांगा, देव कोठे आहे सांगा, देव कोठे आहे सांगा, देव कोठे गंगा त्याच्या अनुभूतीला आहे गंगा, देव कोठे आहे सांगा, देव कोठे आहे सांगा, देव कोठे आहे सांगा. हे सगळे जिवंत देव आहे. मूर्ती हे देवाचं प्रतीक आहे. जे जे विषय दृष्टी पुढे अवघे शिवरूप गाढे, भगवंत सर्व ठिकाणी असला तरी तो चैतन्यामध्ये प्रखर रूपानं उद्बुद्ध होतो. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली 9व्या अध्याय म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, पांडुरंगाच्या देवळात जाऊन म्हणत नाही, निवृत्तीनाथ समोर बसलेले आहेत आणि त्यांच्या समोर म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती, दुबळा आरती तसे प्रीती, बोल म्हणून गंगावती, स्वीकारा देवी माय बापा. देव संतांना दिसला. प्रतीक उपासना ही मंद लोक करता आहेत. वास्तविक इथे ना भगवंताचं अस्तित्व प्रत्येक प्राणीमात्र आहे. ममात्मा सर्वभूतात्मा. भगवान श्रीकृष्ण भगवद्गीतेच्या माध्यमातून सांगतात, ममात्मा सर्वभूतात्मा, माझा आत्मा सर्व प्राणीमात्राचा आत्मा आहे. आणि आत्मा म्हणजेच परमात्मा आहे. आत्म्याहून परमात्मा वेगळा नाही. आत्मा परमात्मा केव्हा होतो सांगतो तुम्हाला. देवामध्ये आणि माणसामध्ये काय फरक आहे? देवात आणि माणसात काय फरक आहे? माहिती नाही का? देतो तो देव आणि मागतो तो माणूस. देवाने तुम्हाला मागितलंय का काही? त्या देवळानं महादेवानं मारुतीनं मला नैवेद्य पाठवा म्हणून म्हटलं का? मागितलंय का काही? देतो तो देव. काय देतो? समाधान. ज्या वेळेला माणूस दुःखानं अत्यंत त्रस्त होतो त्यावेळेला हाय परमात्मा. दुख में हर कोई भजे, सुख में भजे न कोई. सुख में हर कोई भजे तो दुःख काय को. झालं पाहिजे. त्या परिवर्तनाच्या माध्यमातून अंतःप्रेरणा जागृत होणं नितांत गरजेचं आहे. आणि याच्याकरता दैनंदिन जीवनामध्ये आहार, व्यवहार, विचार आणि उच्चार हे 4 घटक आहेत. जीवन निर्वाहाचे हे 4 घटक आहेत. त्याच्यावर ते नियंत्रण असणं अत्यंत गरजेचं आहे.
आणि हे नियंत्रण केवळ सत्संगाच्या माध्यमातूनच निर्माण करता येतं. काय खावं काय खाऊ नये, काय बोलावं काय बोलू नये, काय घ्यावं काय घेऊ नये, काय द्यावं काय देऊ नये. आणि विचार करायचा तो कशाचा? हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. प्रत्येक जीवावरचे संस्कार करणं नितांत गरजेचं आहे. खाता, काय खावं काय खाऊ नये, कसं खावं, कुठे खावं, किती खावं, आहे का विचार? आम्ही बघितलं, तुम्ही बघितलं असाल, आम्ही मिरवणुकीमध्ये बघतो चाल उभा असतात ते घेऊन पाव काय वडा, आणि हे जंटलमॅन माणूस तिथे दार उभा राहून खाऊ नये. ही सभ्यता आहे. कुठे खावं काय खावं. आणि आज जी माणसाची बुद्धी इतकी भ्रष्ट झालेली आहे, त्याला कारणीभूत भ्रष्ट आहार. जैसा खावे अन्न वैसा होवे मन. अनेकाची दृष्टी त्याच्यावरती पडलेली असती. रस्त्यावरची धूळ. मला आश्चर्य वाटेल, आणि वातावरणाचा परिणाम त्या अन्नावर झाल्याशिवाय. आणि त्यातूनच सांगतो तुम्हाला, माझ्या बालवयामध्ये अहमदपूर तालुका होता. तालुक्याला एक दवाखाना सरकारी आणि एक वैद्य. आजची परिस्थिती पाहिली तर मला वाटतं कमीत कमी मेडिकल स्टोअर्स, डॉक्टर आणि प्रायव्हेट डॉक्टर म्हटले तर कमीत कमी 100च्या वर संख्या झालेली असली. रोगी वाढले. आहार बरोबर नाही, व्यवहार बरोबर नाही, व्यस्त जीवन, आणि त्याच्यावर आणखी एक रोग नवा उत्पन्न झाला. माहिती आहे का तुम्हाला? माहिती आहे? त्याला टेन्शन म्हणतात. काय हो टेन्शन म्हणजे काय? टेन्शन म्हणजे काय आहे का हा रोग? टेन्शन आले की बीपी वाढली. तर एकूण मला सांगायचं, माणसाचं जीवन स्वैर झालेलं आहे. सामाजिक बंधन नाही, नैतिकतेचं बंधन नाही. आणि माणसं एवढी, हळूच सांगतो, माणसं एवढी हुशार आहे, शासनाच्या कायद्याला बोटावर खेळतात. आणि म्हणून कधी नाही एवढी दुरावस्था आज भारतातल्या माणसाचे. मी केवळ महाराष्ट्राभर पुरतच बोलतोय असं नाही. परवा मी भारत यात्रा करून आलो, पाहतोय नैतिकतेचा पत्ता नाही. आणि त्या देवळामध्येच बघितलं, रांग लागलेली. प्रत्येक देवळात रांग लागली. कालच्या संक्रांतीला किती रांगा लावल्या होत्या तुम्ही देवळात?
काय केलं? हळद कुंकू घ्यायचं घे, चल तिकडं आणि मी इकडं. भगवंताचा अस्तित्व कशा करताय? पूजा तुम्ही कशा करता? हा विचार अत्यंत महत्वाचा आहे. हा तिळगुळ देणं ना, मी तर शब्दानच दिलं. मी बोलका माणूस हो, शब्दानच दिलं. तुम्ही तिळगुळ देताना काय म्हटलात? देताना काय म्हटलं? तिळगुळ घ्या आणि गोड बोला. खरं सांगा, गोड बोलला? निदान बायको बरोबर तरी गोड बोलला. तिकडे विचार. फक्त आम्ही बोलतो, कृती आमची कुणीकडे चाललेली आहे. बोले त्यांचा चाले त्याची वंदाई पाहून. आणि म्हणून मला म्हणायचंय, हे सणापुरता झालं. तिळगुळ घ्या, गोड बोला, आणि लगेच दुसऱ्या दिवशी कुस्ती तयार होते. पोटातले तीळ अजून पचलेले नाहीत. तर हे जीवन, आपलं जीवन परिवर्तित झालं पाहिजे, गरज आहे याची. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने स्वतःकडे बघायचे. माझ्या जीवनातून मी आजपर्यंत काय कमवलं, काय? तुमचे मित्र किती, शत्रू किती, तुमच्याविषयी किती लोकांच्या अंतःकरणात आदर आहे, प्रेम आहे, याचा विचार तुम्ही केला का? बायकोच्या मनात तरी तुमच्याविषयी आदर आणि प्रेम आहे का? नवऱ्याविषयी तरी तुमच्या अंतःकरणात प्रेम आणि आदर आहे का? संसार हा भीती कुठे चाललेला आहे. एकदा लग्न झालं आता काय करायचं? जसं वागेल तसं वागावं लागतं, बरोबर आहे? आणि म्हणून मला म्हणायचंय, जोपर्यंत आमच्या अंतःकरणात आत्मीयता उत्पन्न होणार नाही, मानव मात्राविषयी आत्मीयता उत्पन्न होणार नाही, तोपर्यंत आमचं जीवन सुखी होणार नाही. हा भारत देश आहे, हा ऋषी मुनींचा देश आहे, संत साधूंचा देश आहे, शिवशरणांचा देश आहे. इथं त्याग शिकवला जातो, इथं पूजा शिकवली जाते, इथं समर्पण शिकवलं जातं. पण त्याचा परिणाम सध्याच्या परिस्थितीत काय होऊ लागलाय, कुठपर्यंत होऊ लागलाय? आम्ही आता सांगितलं कितवा तरी सत्संग आहे, किती लोक बदलले. आणि अशा प्रकारे सत्संगाचे कार्यक्रम, भजनाचे, कीर्तनाचे कार्यक्रम होऊ लागलेले आहेत. तर आमच्यामध्ये परिवर्तन किती झालं? गरज आहे परिवर्तनाची. मी नेहमी सांगत आलो, कोणाला सुख देणं होत नसेल तर हरकत नाही, पण कोणाला दुःख तरी देऊ नका. कोणाला प्रेम देता येत नसेल हरकत नाही, पण त्याचा द्वेष तरी करू नका. तटस्थ जीवन व्यतीत करा, कमीत कमी तटस्थ जीवन व्यतीत करा. आणि मग बघा,
तुमच्या जीवनामध्ये स्वतःच परिवर्तन होतं. अद्वेष्टा सर्वभूतानां मैत्र करुणे एवच, कोणाचा द्वेष करू नका. जे खळाची व्यंकटी सांडो. संत काय म्हणतात? भगवंताला प्रार्थना करतात, जे खळाची व्यंकटी सांडो त्या सत्कर्मी रची वाढो. किती आमचे कर्म चांगले होऊ लागले. किती आम्ही व्यवस्थित रीतीने वागू लागलो. आम्ही पैशाच्या लोभा करतात किती लोकांची प्रतारणा करू लागलो. दुधात भेसळ, पाण्यात भेसळ, प्रत्येक वस्तूमध्ये भेसळ आणि त्याबरोबर माणसातही भेसळ कमी राहिलेली नाही. ही अत्यंत दुर्दैवाची बाब आहे. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आमच्या शिष्यमंडळीने माझ्या गळ्यात माळा आणून टाकली. आम्ही लगेच काढून त्याच्या गळ्यात घाललो. ते म्हणले महाराज प्रवचन उद्यापर्यंत राहू द्या. ठीक आहे. प्रवचन झाल्यानंतर काढलो तर जवळजवळ त्या शालीवरचे 25-30 डाग लागलेले. बघितला नासके फुलं. पैसा कुठून मिळवावा, कसा मिळवावा? म्हणजे जिथं परिस्थिती अशी झालेली आहे, माळ आणणाऱ्याने पैसे नासके पैसे दिले होते का? सावधान. स्वार्थ आहे माणसाला, पण त्यालाही मर्यादा आहे. न्यायार्जिततेनं न्याय मार्गाने पैसा धरून मिळवा. संत शिरोमणी म्हणतात, कवडी कवडी द्रव्य थोडा लक्ष सिद्धी. भिकारी राहू नका, पण मिळवा, जरूर मिळवा, कष्टाने मिळवा. काही कवे कैलास. आणि मग म्हणा शंकरा हरा जय शिव शंकरा हरा 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 शंकरा हरा जय शिव शंकरा हरा. स्वामी महाराज की जय. महात्मा बसवेश्वर महाराज की जय. पंचाचार्य महाराज की जय. गुरुपदेश्वर महाराज जय. मातरम वंदे मातरम हर हर. महादेव. हे केव्हा म्हणता येईल तुम्हाला? हा म्हणण्याचा अधिकार केव्हा येतो? स्वतःचा विचार करा. हर हर महादेव म्हणत असताना तुमची वाणी पवित्र पाहिजे. आणि मुखातून भगवंताचं नाम केव्हा येतं?
जोपर्यंत आमचं दैनंदिन जीवन पवित्र नाही तोपर्यंत आमच्या तोंडातून भगवंताचं नाव कधीच येणार नाही. आणि म्हणून गरज आहे. आता तुम्ही नामस्मरण केलं, अत्यंत आनंदानं टाळ्याही वाजवल्या, हे कुठपर्यंत घरी गेल्यानंतर म्हणणार आहात का? घरी गेल्यानंतर देवाचं नाव घेणार आहात का? म्हणणार आहात का? तात्पुरती भक्ती ही कधीही कल्याण करणारी नाही. आणि म्हणून मला सांगायचं तुम्हाला, अगोदर आपलं जीवन पवित्र करा. मातृवर्गाला मला सांगायचंय, तुमच्या हातात आहे. मराठीत एक म्हण आहे हो, गीता हाती पाळण्याची दोरी. पुढे काय? पुढे काय हो? उत्तर पाठ नाही मला. तुम्हाला पाठलं का? जगाचा उद्धार करण्याची शक्ती आहे. शिवाजी सुद्धा घडले नाही, जिजाऊने घडवलं. कृष्ण सुद्धा घडले नाही, यशोदेने घडवलं. राम सुद्धा घडले नाही, वशिष्ठाने रामाला घडवलं नाही, मातेने घडवलं. तुम्ही मात्र देवता आहात. वेदाने सांगितलं मातृदेव हवं. पहिला अधिकार आईच आहे. म्हणून माझा नेहमी भर असतो, मातृदेवतेवर भर असतो. जर भारत चारित्र्य संपन्न व्हायचा असेल, सुखी आणि समृद्ध व्हायचा असेल, या देशाला परमवैभवम नेतुम एकच स्वराष्ट्रम असं करायचं असेल, तर अगोदर आमची मात्र देवता भारत माता झाली पाहिजे. भारताची देणी आहे ती. आता मी म्हणलं भारत माता की जय. कशाला म्हणलं? भारतात असलेल्या पहाडाला का, त्या मोठमोठ्या शहराला का? ती माता नाही, या माता. यांचा उदय, यांचा जय नव्हे, यांचं पवित्र आचरण. मला तुम्हाला एकच एक सांगायचंय, लहान मुलावर संस्कार करीत असताना त्याच्या दैनंदिन जीवनाकडे लक्ष ठेवा आणि दररोज कमीत कमी स्नान केल्याशिवाय स्वयंपाक करू नका. स्नान करा. तुमच्या घरात देवारा आहे, भस्म कुंकू गंध काय धारण करायचं करा, देवाला नमस्कार करा आणि मग गॅस पेटवा. गॅस पेटवत असताना तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. समजा ते करायला येत नसेल तर निदान स्वयंपाक करीत असताना वाईट विचार मनात येऊ देऊ नका, कारण त्याचा परिणाम अन्नावर होतो. अन्नात भवंती भूतानि, अन्नापासूनच प्राण्याचा जन्म होतो. तुमच्या कुक्षीतून, तुमच्या उदरातून बाळ जे जन्म घेणार आहे त्याच्यावरचे संस्कार तुमच्या अन्नाचे
तुमच्या दैनंदिन जीवनाचे संस्कार होतात. आणि म्हणून मानवाचं जीवनच आहे. मी नेहमी सांगत आलो, प्रपंच संसारा करता नाही, संसार परमार्था करता. जीवनाला पूर्ण समाधान प्राप्त व्हावं, मुक्ती, मोक्ष, कैवल्य, श्रेयस कशाला म्हणतात. म्हणून स्वामी मुक्ताची व्याख्या करतात, बद्ध म्हणजे बांधला. कोण बांधेल तुम्हाला? मुक्त आहात. मी म्हणेन भगवंतापेक्षाही अधिक स्वातंत्र्य या मानवाला आहे. मला सांगा, त्या मानवाला कुणी राबवलंय? हत्ती, वाघ, उंट, बलवान प्राणी आहेत. कोणत्या तरी प्राण्यानं माणसाला पोसलंय का? राबवलंय का? या माणसाने विश्वातल्या प्रत्येक वस्तूला राबवलंय. त्याही पेक्षा मी पुढे जाऊन सांगेन, भगवंतालाही राबवले. नाथाच्या घरी खंड्या होऊन पाणी भरत. हे कोणाची शक्ती आहे? जनी बरोबर बाईहून जळू लागत होते. हे कोण? हे कोणाची शक्ती? त्या देवाची की त्या जनीची? भक्ती एक अशी जबरदस्त शक्ती आहे. त्या शक्तीच्या बळावर मानव भगवंतालाही आपल्या कक्षेत आणतो. आणि म्हणून मला म्हणायचं, ती बुद्धिमत्ता, तो विचार दैनंदिन, तो आचार पवित्र करा, मंगलमय करा. मी चतुसूत्री सांगतो तुम्हाला, कोणाची निंदा करू नका, कोणाला दुःख देऊ नका, वाईट पाहिलं तरी तोंडातून ते काढू नका, कोणाचा द्वेष करू नका, कोणाच्या खिशाला कात्री लावू नका. वित्त परार्जित माने निशतम. फुकट खाणं पाप आहे. आणि म्हणून प्रत्येक व्यक्तीने निदान आपल्या पोटापुरतं तरी श्रम करण्याचा प्रयत्न करावा, अट्टहास करावा. विचाराची पवित्रता, श्रमाची पवित्रता. चोरी श्रम करतात, ते श्रम पवित्र आहे का? ते श्रम पवित्र आहे का? सावधान. आज समाजामध्ये जो दुराचार पसरलेला आहे, बलात्कार आहे, चोरी आहे, खून आहे, जाळपोळ आहे, ही कोणती मनोवृत्ती आहे? ज्या माऊलीने जन्मभर तुमचा हो नव्हे ते सारं केलं आणि तुम्ही त्या माऊलीला जाळून मारता, ही कुठली पद्धती आहे? भारतामध्ये
एक काळ होता, यत्र राहिलस्तु पूजन्ते रमन्ते तत्र दैवताः. माझ्या जुन्या काळामध्ये बायकोला बायको म्हणत नव्हते, लक्ष्मी म्हणत होते. आमची लक्ष्मी म्हणत होते. आज काय म्हणतात? आणि हे जे परिवर्तन झालं, त्याचं मूळ गुलामगिरीत आहे. मुसलमान आले, त्यांचा प्रभाव पडला. ते आता मी विचारतो, हे पॅन्ट कधी सोडले नाही, पॅन्ट कधीपासून घालायला शिकलाय? पुरुषाला जाऊ द्या, आता मुली देखील चुडीदार पायजमा घालू लागले. हे कुठली संस्कृती आहे? कुठली जीवन पद्धती आहे? कुणीकडे चालला? हा अंधानुकरणाचा प्रभाव आहे. मुसलमान आले, त्यांचे काही संस्कार, इंग्रज आले, त्यांचे काही संस्कार. या संस्कारानं भारतीय संस्कृती विकृत झालेली आहे. मला सांगा, आई वडिलांची सेवा करणारे किती लोक आहेत? आई बाप हे दैवत असता माझ्या घरी, कशाला जाऊ मी पंढरपुरी, ही धारणा होती. आजची परिस्थिती एवढी विचित्र आहे. बाई आली ती आई गेली. आणि आजची ही सुसंस्कृत पिढी बापाला आईला वृद्धाश्रम दाखवू लागली. ही मातृभक्ती आहे, ही पितृभक्ती आहे. आणि म्हणून थोडं सावध व्हा. सावधानतेने विचार करा. आणि स्वतःच्या जीवनाकडं शिवावकलेपणानं बघा. आणि म्हणून मला म्हणायचंय की आमच्या सर्वांच्या अंतःकरणात त्या अनंत कोटी ब्रह्मांड नायक शिवप्रभूची मंगलमय भक्ती उत्पन्न झाली पाहिजे. आमच्या प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये भगवंताचं नामस्मरण, शिवनामाग्नी पापते अरण्य जाळीतो कारुण्य महिमा मोठा. पापापासून मुक्त होण्याकरता भगवंताचं नामस्मरण करा. आणि आणखी छोटासा उपाय सांगतो तुम्हाला. ज्या ज्या वेळेला तुमच्या मनामध्ये वाईट विचार येतील, त्या त्या वेळेला तुम्ही ज्या देवाची भक्ती करता त्या देवाचं 10 मिनिट नामस्मरण करायचं. ते विचार परागंगा झाल्याशिवाय राहणार नाही. भगवंताच्या नामामध्ये एवढी शक्ती आहे. नामस्मरे त्याच्या रूप लागे पाठी, न इच्छिता भेटी देऊ. आणि म्हणून भगवंताचं नामस्मरण करा. 24 तासापैकी अर्धा तास तरी भगवंताच्या नामस्मरणाकरता, त्याच्या सेवेकरता, त्याच्या पूजेकरता घाला. आणि त्याच्या एवढी जिवंत आहे
त्याने दररोज कमीत कमी आई वडिलांची 10-15 मिनिट तरी सेवा करावी. रावणाला दुष्ट म्हणतात. रावण हा भारतीय ग्रंथामध्ये एक निंदनीय पुरुष आहे. परंतु तो रावण दररोज रात्री आईचं जेवण झालं, आई जाऊन पलंगावर झोपली तर जाऊन पाय चुरीत बसायचं कुठपर्यंत, जोपर्यंत जागी आहे तोपर्यंत आनंदाची बातमी, आनंदाच्या गोष्टी बोलायच्या आणि पाय चुरत चुरत आईला झोप लागल्यानंतरच उठून रावण जात होता. रावण चांगला की तुम्ही? आणि म्हणून मला म्हणायचंय, आई वडील आचार्य गुरु आणि नंतर देव. अगोदर आहे आई, नंतर आहेत वडील, त्यानंतर आहेत आचार्य गुरु आणि त्यानंतर आहेत देव. तर तेव्हा परमेश्वर करो तुम्हा सर्वांच्या अंतःकरणात मंगलमय भावना निर्माण करू, परोपकाराची भावना, पर सेवेची भावना आणि कमीत कमी काही देता येत नसलं तर गोड तरी निदान बोला, तोंड सांभाळा, खायचं तेच खा, प्यायचं तेच प्या आणि त्याबरोबर वाणीला भगवंताच्या नामस्मरणाचं वळण लागू द्या. त्यातूनच त्या मानवी जीवनाचं कल्याण होईल. खरं म्हणजे आज भारताची ही जी अवस्था जी झालेली आहे, नैतिक दृष्टीने आम्ही कुठे आहोत? जागतिक पातळीवर जर पाहिलं तर नैतिक स्तरावर आम्ही कुठल्या नंबरवर आहोत याचा विचार आम्ही करायचा आहे. नेत्याला करा म्हणायची काही गरज नाही. देश म्हणजे नेते नाही, राष्ट्र म्हणजे नेते नाही, राष्ट्र म्हणजे शासन नाही, राष्ट्र म्हणजे प्रजा आहे. ज्या देशातली प्रजा चारित्र्य संपन्न आहे, नीतिमान आहे, तो देश नीतिमान आणि चारित्र्य संपन्न आहे. ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे. आत्मकल्याणाकरता आणि जगामध्ये मान उंच करून चालण्याकरता आपलं आचरण सुधारणं अत्यंत गरजेचं आहे. परमेश्वर करो तुम्हा सर्वांच्या अंतःकरणात स्वतःचा विचार करण्याची शक्ती निर्माण प्रसाद होईल.